हॅलो स्टुडंट्स. आज आपल्या श्री स्वाध्याय क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा व्हिडिओ आपण करतोय इयत्ता 6वी 6th स्टुडंट्स. लेसन नंबर 1 घेतोय आपण आज. त्याचे क्वेश्चन आन्सर सगळे करूया, जेणेकरून तुम्हाला ते क्वेश्चन आन्सर्स लिहिताना सोपं पडावं. अगदी इझी लँग्वेजमध्ये, इझी वेमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे हा फिल इन द ब्लँक्सचा आहे. त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ करते. हा व्हिडिओ क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5 पर्यंत असेल. चला तर मग स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2 आहे, बर्ड्स, फिश, ॲनिमल्स कॅन मूव्ह अँड चेंज देअर पोझिशन ऑन देअर ओन. ते आपली पोझिशन चेंज करू शकतात आणि स्वतः हालचाल करू शकतात. शेड लिव्ज as well as vehicles like tractors and bullock carts can also change their position. ते सुद्धा आपली पोझिशन बदलू शकतात, हालचाल करू शकतात. व्हॉट आर द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन दीज 2 टाईप्स ऑफ मुवमेंट्स. या दोन्ही हालचालींमध्ये महत्त्वाचा डिफरन्स कोणता आहे, अशा अर्थाचा हा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आपण अगदी सोप्या भाषेत असं लिहू शकतो. लिहून घ्या तुम्ही. Birds, fish and animals move on their own using their own body parts like legs, wings, fins, etc. But vehicles like tractors, bullock carts cannot move by themselves. ते स्वतः हालचाल करू शकतील का? व्हेकल्स, ट्रॅक्टर्स वगैरे, व्हेकल्स लाईक ट्रॅक्टर्स, बुलक कार्ट्स असे. तर दे नीड अ ड्रायव्हर, इंजिन, ॲनिमल्स ऑर फ्युअल टू मूव्ह. हालचाल करण्यासाठी त्यांना ड्रायव्हरची गरज असेल, इंजिनची गरज असेल, ॲनिमल्सची गरज असेल किंवा फ्युएलची गरज असेल. म्हणून ह्या दोन्ही हालचालींमध्ये हा फरक आहे, हे आपण शॉर्टमध्ये असं सांगायचं. देन क्वेश्चन नंबर 3 घेऊया. जर्म्स ऑफ मेनी डिसीजेस आर एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक. दे आर सो स्मॉल दॅट दे कॅन नॉट बी सीन विथ द नेक्ड आईज. उघड्या डोळ्यांनी आपल्याला काही डिसीजेस दिसू शकत नाहीत. ते इतके छोटे असतात ना, मायक्रोस्कोपिक असतात, की आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. असे जर्म्स असतात. डू मायक्रोस्कोपिक जर्म्स रिप्रोड्यूस. ते रिप्रोड्यूस होऊ शकतात का, होतात का? व्हॉट डू यू थिंक. तुम्हाला काय वाटतं? एक्सप्लेन हाऊ यू डिसाइडेड धिस. मग हे कशावरून तुम्ही ठरवता की हे तुम्हाला रिप्रोड्यूस होतात असं वाटतं की नाही होतात असं वाटतं? तर ह्याचं आन्सर असं लिहायचं, येस, मायक्रोस्कोपिक जर्म्स रिप्रोड्यूस. मायक्रोस्कोपिक जर्म्स रिप्रोड्यूस होऊ शकतात, पुनर्निर्मिती त्यांची होऊ शकते. वी नो दिस बिकॉज डिसीजेस स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. आम्हाला हे माहिती आहे की आम्हाला डिसीजेस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडं प्रसारित होऊ शकतात, स्प्रेड होऊ शकतात. शोविंग दॅट जर्म्स इन्क्रीज इन नंबर. Scientists have also observed their reproduction using microscopes. एवढं आन्सर लिहायचं. तुम्ही 2 सेंटेन्सेस लिहिलात तरी बास होईल. येस, मायक्रोस्कोपिक जर्म्स रिप्रोड्यूस. वी नो दिस बिकॉज डिसीजेस स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. शोविंग दॅट जर्म्स increases in numbers. Then question number 4 ला येऊया. Explain that animals like rats, cats, dogs show awareness of their surroundings through their behavior. आपल्या सराउंडिंग्सबद्दल त्यांना अवेअरनेस ते दाखवतात. हे कशावरून लक्षात येतं? तर ह्याचा आन्सर आहे, डॉग्स बार्क वेन दे हिअर स्ट्रेंजर्स. त्यांना अनोळखी लोक दिसतात तेव्हा डॉग्स भुंकायला चालू करतात. कॅट्स क्विकली रन अवे वेन दे सीन डेंजर. काहीतरी त्यांना डेंजर वाटतं तेव्हा कॅट्स धावत दुसरीकडे जातात. रॅट्स हाईड इन होल्स वेन दे हिअर. उंदीरसुद्धा पटकन बिळामध्ये जातात. त्यांना काहीतरी जेव्हा शंका येते तेव्हा ते कुठंतरी जाऊन लपतात. दीज बिहेवियर शो दॅट दे आर अवेअर ऑफ देअर सराउंडिंग्स. हे क्वेश्चन्स लिहून घ्या, हवा तर स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन नंबर 4चं हे आन्सर असं आहे. प्रत्येक क्वेश्चनचं स्क्रीनशॉट काढून नंतर लिहिलात तरी चालेल
किंवा लिहित लिहित हे केलात तरी चालेल. क्वेश्चन 5 आहे, मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल्स मुवमेंट्स अलॉंग विथ द ॲनिमल्स दॅट मूव इन दोज वेज. कोणकोणते ॲनिमल्स कशी आपली हालचाल दाखवतात, मुवमेंट कसं दाखवतात ते लिहा. टाईप ऑफ मुवमेंट ऑफ ॲनिमल्स. एका बाजूला टाईप्स ऑफ मुवमेंट लिहिले आणि एका बाजूला ॲनिमल्स लिहिलेत. वॉकिंग कोण करतं, काऊ, डॉग, एलिफंट. रनिंग हॉर्स, डिअर, चिता. फ्लाईंग स्पॅरो, ईगल, पिजॉन. हे फ्लाईंगचं काम करतात. स्विमिंग फिश, डॉल्फिन अँड व्हेल. ते पाण्यातच राहणारे आहेत ना, म्हणून स्विमिंग फिश, डॉल्फिन, व्हेल. क्रॉलिंग स्नेक अँड अर्थवॉर्म. आणि हॉपिंग फ्रॉग, कांगारू. अशा प्रकारे आपले हे क्वेश्चन 5 कंप्लीट झाले. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि काही शंका वाटल्यास मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.